आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलतोय. आपल्या रोजच्या वापरातल्या लिफ्ट्स म्हणजे उद्वाहक. हो, आणि त्यांच्या तपासणीबद्दल. अगदी. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नुकतंच काहीतरी जाहीर केलंय ना? हो, त्यांनी सांगितलंय की या लिफ्टच्या तपासणी यंत्रणेत आता एक मोठा बदल होतोय. मोठा बदल? कारण गरज होती वाटतं. आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात जवळपास 2,17,652 उद्वाहक आहेत. खूप मोठी संख्या आहे ही. आणि तक्रारी भरपूर होत्या की तपासणी वेळेवर होत नाहीये. बरोबर. आणि ही गोष्ट इतकी वाढली, म्हणजे तक्रार इतक्या वाढल्या की काही लोक सरळ हायकोर्टात गेली. अच्छा, म्हणजे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं? हो, कारण मुद्दा सुरक्षितेचा होता. मग कोर्टाने पण दखल घेतली आणि वर्षातून एकदा तपासणी बंधनकारक केली. वर्षातून एकदा? पण 2 लाखांवर लिफ्ट्स, एवढ्या सगळ्या तपासण्यांसाठी आधी किती लोक होती? इथेच तर खरी मेख होती. पूर्वी या कामासाठी फक्त दोन विद्युत निरीक्षक होते. काय सांगताय? फक्त 2? हो, त्यांना मदतीला 12 सहाय्य विद्युत निरीक्षक आणि साधारण 35 अभियंते. म्हणजे सगळे मिळून जेमतेम 50च्या आसपास. अगदी. इतक्या कमी मनुष्यबळात एवढ्या सगळ्या लिफ्ट्सची तपासणी वेळेवर होणे शक्यच नव्हतं. साहजिकच आहे. त्यामुळे काय व्हायचं की अनेक लिफ्ट्स तपासणीशिवाय चालू राहायच्या. धोका होता मोठा. म्हणजे कोर्टाचा आदेश तर होता, पण अंमलबजावणीसाठी यंत्रणाच नव्हती पुरेशी. मग आता काय केलंय सरकारने? तो मोठा बदल काय आहे? बरोबर. सरकारने आता काय केलंय, ही जी तपासणी यंत्रणा आहे ना, तिचं विकेंद्रीकरण केलं. विकेंद्रीकरण म्हणजे आता तपासणीची जबाबदारी विभागली गेली आहे. आणि फक्त विकेंद्रीकरण नाही, तर माणसं पण खूप वाढवली आहेत. अच्छा, किती वाढवले मनुष्यबळ? आधीच्या 50च्या तुलनेत आता किती? आता आकडे ऐका. नवीन रचनेत 40 विद्युत निरीक्षक असणार आहेत. 40? आधी 2 होते फक्त. हो. आणि 78 सहाय्यक विद्युत निरीक्षक आणि तब्बल 397 सहाय्यक अभियंते. बाप रे. म्हणजे एकूण किती झाले? एकूण 515 अधिकारी आणि कर्मचारी आता हे काम बघतील. 515 म्हणजे आधीच्या जवळपास 10 पट वाढ. अगदी. यामुळे आता अपेक्षा आहे की प्रत्येक लिफ्टची तपासणी वर्षातून एकदा वेळेवर होईल. ही खरंच खूप मोठी वाढ आहे. आशादायक वाटतंय. पण मग ते जे आधीचे अधिकारी होते मोजकेच, त्यांचं काय? त्यांना इतर कार्यालयांमध्ये सामावून घेतलं जाईल असं स्पष्ट केलंय. म्हणजे त्यांचं समायोजन होईल ऊर्जा विभागातच. ओके. तर हा बदल महत्वाचा आहे, कारण अपघात वाढले होते, कोर्टाचे निर्देश होते. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलणं गरजेचं होतं. म्हणजे आता तपासणीला वेग येईल, प्रक्रिया जास्त कार्यक्षम होईल अशी आशा आहे. आणि ही तपासणी अजूनही त्याच 1958च्या नियमांनुसारच होणार ना? हो, नियम तेच आहेत. आणि ऊर्जा विभागाचं मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालय या सगळ्यावर लक्ष ठेवेल. विकेंद्रीकरण आणि वाढीव मनुष्यबळ यामुळे गती नक्कीच मिळेल. स्थानिक पातळीवर अधिकारी असले की तक्रारींचं निवारण पण लवकर होऊ शकतं. बरोबर. पण इथे एक मुद्दा विचारात घ्यायला हवा असं मला वाटतं. कोणता मुद्दा? आपण यंत्रणा मोठी केली, विभागली, छान झालं, पण आता एक नवीन आव्हान समोर येऊ शकतं. आव्हान? कसलं? आव्हान आहे गुणवत्तेचं आणि सातत्याचं. अच्छा, म्हणजे राज्यभरात हे जे 515 अधिकारी तपासणी करतील, तर त्या तपासणीचा दर्जा सगळीकडे एकसारखा राहील का? हा महत्वाचा प्रश्न आहे. तपासणीतली जी काटेकोरता आहे ती सगळीकडे पाळली जाईल का? कारण कसं आहे, विकेंद्रित प्रणालीत सगळ्या गोष्टी एकसारख्या ठेवणं, ते निकष पाळले जातायत की नाही हे बघणं, हे थोडं अवघड असू शकतं. खरंय. केवळ संख्या वाढवून किंवा प्रक्रिया बदलून सुरक्षिततेची 100% खात्री नाही मिळत. त्या प्रक्रियेची गुणवत्ता टिकवून ठेवावी लागते. त्यावर आता लक्ष द्यावं लागेल. अगदी बरोबर. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर शोधताना एका नवीन पैलूकडे लक्ष द्यावं लागणार आहे. संख्या तर वाढली, आता दर्जा आणि सातत्य टिकवण्याचं आव्हान आहे. हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे नक्कीच.